माणूस चोर का, त्याला काही उत्तर नाही आहे. अमुक एक माणूस चोराच्या घरात जन्माला येऊन संत का झाला, काय उत्तर आहे त्याचं. कीर्तनकाराच्या घरामध्ये मुलगा दारुड्या का निघाला, काय उत्तर आहे त्याचं तुम्ही. परंपरा कीर्तनकाराची आहे, माळकऱ्याची परंपरा आहे, मुलं काढून टाकतात. पूर्ण जगाचं वैशिष्ट्य आहे की मनाला ट्रेन नाही करता येत आणि मनाचं रहस्य कळालेलं नाही. मन कसं वागतं हे कळतं. मानसशास्त्रज्ञ थोडा अंदाज घेऊ शकतात की याला काय म्हणायचं, याला काय, पण ते नेमकं मन म्हणजे काय हे अजून मानवाला कळालेलं नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि मनाने एकदा एखादी गोष्ट डोक्यात बसवली की ती या जगात कुणी काढू शकत नाही, काहीच काढू शकत नाही कोणी. ज्ञानोबरांच्या काळातला प्रसंग आहे. एकाच्या मनात असं बसलं की मी हरवलो, चोरलो गेलो. ज्ञानोबरांचा दृष्टांत आहे 700 वर्षापूर्वी. मग त्याच्या आईला असं वाटलं की याला काहीतरी करावं, म्हणजे याच्या डोक्यातून भ्रम निघून जाईल, याच्या मनातून भ्रम निघून जाईल. मग त्याला पायाला काळा दोरा बांधला. त्याला सांगितलं जोपर्यंत काळा दोरा आहे तोपर्यंत तू हरवला जाणार नाही, चोरला जाणार नाही. तर दोऱ्याचं आयुष्य किती असतं, तो कायम तो दोऱ्याकडेच बघायचा. मी तुमच्यासाठी बोलतोय बरं का. एखादी गोष्ट जर तुमच्या डोक्यात बसली, तो धर्म असेल, पंथ असेल, एखादा महाराज असेल, एखादा डॉक्टर असेल, ती एकदा का तुमच्या डोक्यामध्ये घर केली ना, त्याच्यावरच पिक्चर निघालेले आहेत. ती जातच नाही डोक्यामध्ये. कालांतराने ते दोरा तुटला तो कुठेतरी आणि त्याच्या डोक्यामध्ये भ्रम बसला की मी हरवलो आज. मी तो नव्हे, शब्द फार गोड आहेत ज्ञानोबरांचा. मी तो नव्हे, चोरलो म्हणे, माझं अपहरण झालंय. ते डोक्यातच बसलं. त्याला नवीन भाषा आली, आता डिप्रेशन आलं, अमकं आलं, हे आताची भाषा आहे. पण मानवी मन हे पहिल्यापासून आहेत. पण ते असं का होतं याची उकल नाही आहे, याची या अभंगामध्ये उकल आहे. विठ्ठल विठ्ठल. जगात कुठेही जा तुम्ही, असं का, चांगला का वागतो माणूस नाही सांगता येणार, वाईट का वागतो माणूस नाही सांगता येणार. एखाद्याच्या मनामध्ये एखादी कल्पना जर रुजली ती निघतच नाही. रामायणामध्ये इतका सुंदर प्रसंग आहे. सीता दिसायला सावळी होती, गोरी नव्हती बरं का. आता एक कलाकाराला वाटलं गोरी असावी म्हणून मूर्त्या जरा गोऱ्या करतात, तो भाग सोडून द्या. ते कलाकाराचं मन आहे बरं का ते. पण मूळ रामायणामध्ये सीता ही सावळी होती. आणि ज्यावेळेस रावणाचा मृतदेह जमिनीवर कोसळला आणि तिथं मंदोदरी आली आणि आपल्या नवऱ्याचं शरीर पडलेलं पाहिलं, गतप्राण झालेलं जेव्हा पाहिलं, तेव्हा ती पश्चाताप करताना, रडताना एक 2-3 शब्द फार महत्वाचे वापरते. काय माझ्या नवऱ्याच्या डोक्यामध्ये आलं काय माहिती. माझ्या ज्या दासी आहेत, मंदोदरी म्हणते बरं का, मंद उदरी, जिची उदर लहान आहे म्हणून तिच्यावर ते मंद उदरी नाव पडलेत. मंदोदरी दिसायला विश्वसुंदरी होती. आणि ती म्हणते काय माझ्या नवऱ्याच्या डोक्यात आलं माहीत नाही, आज जी अवस्था झालेली आहे ती मला पाहवत नाही. सीतेपेक्षा माझ्या दास्या सुंदर आहेत. कोण म्हणते, बायको म्हणते. मी जाऊ द्या, माझा विषय नाही राहिलेला आहे, पण जी सीता आहे जिच्यामुळं हा मृतदेह माझ्या समोर पडलेला आहे त्याच्यापेक्षा माझी दासी सुंदर आहेत. या नवऱ्याने, या वेद शिकणाऱ्यांनी, या विद्वानांनी, या सत्ताधाऱ्याला काय डोक्यात बसलं की एका सावळ्या सीतेच्या नादी लागून आज मृतदेह जमिनीवर धूळ खात पडलेला आहे. फार मोठं वाक्य बरं. तुमच्या जीवनात हे प्रसंग आले नाही म्हणून तुम्ही कीर्तनाला आले. ज्यांनी घराची धुळधाण केली, राख रांगोळी केली, कमवलेलं स्वतःच्या डोळ्यापुढे राख रांगोळी होत असताना पाहिलं, त्याचं कारण त्याचं मन आहे. ते डोक्यात बसलं ना, राख रांगोळी झाली तरी चालेल पण ते मागं हटत नाही. याला सुद्धा टाळे.
विठाला विठाला बसलेले आहेत ते. मी काही आधुनिक शब्द नाही वापरत मी त्यातले. काय बसलेले डोक्यामध्ये, ते का डोक्यात बसलं हे अवघड आहे. एवढा मोठा श्रीमंत वेदज्ञ ज्यांनी केलेले श्लोक आजपर्यंत पृथ्वीवर कोणी करू शकले नाही ते श्लोक, तांडव स्तोत्र हे रावणाने केलेले आहेत. इतका विद्वान आहेत. त्या शब्दाशी जसा तो रावण खेळलेला आहे तसा आजपर्यंत म्हणतोय पृथ्वीवर कोणी खेळलेला नाही. तसं साहित्यच तयार झालं नाही, कविताच तयार झाली नाही तशी. आणि ते जेव्हा वाचाल तुम्ही, तांडव स्तोत्राचे काही अर्थ तुम्हाला माहीत नाही, जरा कठीण शब्द असतात. त्याच्यामध्ये शेवटी रावणासारखा सत्ताधारी आणि विद्वान माणूस म्हणतो, कदा निलिंपणीर जरी निकुंज कोटरे वसन. असे कधी माझ्या जीवनामध्ये दिवस उगवतील की गंगेचा किनारा असेल, हिमालयाची गुफा असेल आणि मी त्या गंगेमध्ये उभं राहून हातामध्ये अंजली घेऊन आणि शिवाची भक्ती करत करत माझ्या डोळ्यातून पाणी येत असेल. कदा सुखी भवाम्यहम. हा असं म्हणणारा रावण, असे श्लोक लिहिणारा रावण धुळखात पडलेला आहे मातीमध्ये. ज्याची ही भावना आहे की मी विरक्त व्हावं, ज्याची ही भावना आहे मी हिमालयामध्ये तपश्चर्या करावी, ज्याची ही भावना आहे धनाचा आणि सत्तेचा त्याग करून एकांतात जीवन जावं, तो माणूस एक वस्तू डोक्यात बसली की त्याला धुळखात त्याचं शरीर पडलं. तुम्ही कल्पना करा ना की एवढा मोठा रावण, तेजस्वी रावण, विद्वान रावण मृत झाल्यानंतर त्या शरीराची काय किंमत आहे. विठाला विठाला. हे हयात असतानाच दिवट्या छत्री घोडेत बरं का. बाबा येत असताना छत्री धरणं वगैरे हयात असतानाच. एकदा शरीर मेलं ना की हे सगळा प्रोटोकॉल खड्ड्यातच गेला म्हणून समजायचा. काय कुणाचं शिल्लक राहिलेलं नाही. विठाला विठाला. पण ते मनामध्ये बसले, हृदयामध्ये बसले, ती गोष्ट हृदयामध्ये बसली आणि मग ती जातच नाही. म्हणून काही माणसं एखादी वस्तू, फार व्यापक अर्थ आहे बरं का, धर्माविषयी भावना बसली डोक्यामध्ये. एकाच्या माझ्याकडे आला होता तो गादीवर, तो त्याच्या डोक्यात बसलं की वड्यातलं लागलं म्हणून. तुम्हाला ही भाषा कळेल. वड्यातून आला रात्रीच्या वेळेस, काय झालं ते माझ्याकडे आला, ते डोकं बिघडलं त्याचं. म्हटलं काय झालं, म्हणे वड्यातलं लागलं. म्हटलं आता तू वड्यातला, तुझी योग्यता तीच आहे ना. व्यापक कल्पना सुद्धा करायला भाग्य लागतं. फारच मोठा भाग आपल्या जीवनामध्ये यावा. पण या सगळ्याचं जे मूळ आहे ना ते मन आहे. मन जर शहाणं नसेल तर त्याचे रिझल्ट याच जीवनामध्ये, जीवनाच्या अंतिम टप्प्यामध्ये येतात. जगद्गुरु तुकोबाराला त्रास झाला, सगळ्यांनी त्रास दिला, पण जगद्गुरु तुकोबारांचा एक शब्द इतका गोड आहे, शेवटीचा दिस गोड व्हावा, शेवटीचा रिझल्ट आहे तुमच्या जीवनामध्ये. जिथं सगळे लोक तुमचा त्याग करतात, जिथे सगळे लोक तुम्हाला नावं ठेवतात,
त्या जीवनाचं नाव आहे म्हातारपण. ते कोणाचंही महत्त्वाचं नाही. किती कंपन्या आहेत, किती बँक बॅलन्स आहेत, किती फॅक्टरीत, काही देणं घेणं नाही. शरीर संपत्ती जीर्ण झाली आणि जेव्हा शरीर संपत्ती जीर्ण होते तेव्हा आतली इंद्रिय सुद्धा जीर्ण होतात. ज्ञानोबांच्या 13व्या अध्यायात इतक्या सुंदर ओव्या आहेत, इतक्या सुंदर ओव्या आहेत. पद्मदळेसी इसाळे. आपले जे डोळे आहेत ना, ज्ञानोबा म्हणतात हे मेकअप करणारी लोक आहेत, ते आपल्या डोळ्याला असा आकार देतात की जणू काही ते कमळाबरोबर भांडतायत. ज्ञानोबा म्हणतात त्या काळामध्ये पद्मदळेसी इसाळे स्पर्धा, कमळाबरोबर डोळे स्पर्धा करतात. पद्मदळेसी इसाळे, भांडतात हे डोळे, हे डोळे भांडतात, तू सुंदर का मी सुंदर. आणि मग ज्ञानोबा म्हणतात म्हातारपण आलं ना, ते पिकली पडवळे ऐसे होती. आता हे पुढचं सांगत नाही काय आहे त्याच्यामध्ये. तेच डोळे कमळाबरोबर स्पर्धा करणारे म्हातारपणात निराशेने भरलेले असतात, असफलतेनं भरलेले असतात, शून्य हाताला आलेलं असतं. विठ्ठला 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 विठ्ठला. असं का होतं? हे रिझल्ट कुणाचे? तुमच्या मनाने घेतलेला निर्णय, त्याचे हे रिझल्ट आहे. एक मानव आहे, त्याची म्हातारपणामध्ये पूजा होते. आणि एक मन आहे, म्हातारपणामध्ये घरातली मुलं त्याला थुथू करतात. एक मन आहे की जे इतकं चांगलं वागलं की त्याची मूर्ती करून लोक पूजा करतात. एक मन आहे, जवळून गेला तरी पनवती आले असं म्हणतात. हे मन, आणि हे जे मन आहे ना, इथे सगळं आहे. ज्ञानोबा तुकोबारायांना जर विचारलं तर हे का, इथं तुमचं पुण्य कामाला येतं. पुण्याची जी गरज आहे ना, ती इथे गरज आहे पुण्याची. योग्य सुचणं, याचं नाव पुण्य. योग्य सुचणं. वाल्या कोळ्या इतका पापी नाहीये. वाल्या कोळ्याने जेवढे पाप आणि मर्डर केले ना, त्याला शिक्षाच नाही, इतके पाप केलेत. पण संत जेव्हा आपणहून भेट देतात तेव्हा त्याला पहिल्या अभंगात म्हणतात, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय. भारतीय संस्कृतीची मर्यादा ज्याने लिहिली, वाक्य कळालं ना, भारतीय संस्कृतीची मर्यादा ज्याने लिहिली तो एक नामांकित डाकू असावा. याच्यापेक्षा काय वैशिष्ट्य आहे महाराज? काय नाव आहे त्याचं? वाल्या कोळी. पण भारतीय संस्कृतीचा मर्यादेचा लेखक, मर्यादा पुरुषोत्तम ज्यांनी बनवलं. काय कवी नसले ना तर तुमचं व्यक्तिमत्व मार्केटमध्ये येत नाही महाराज. म्हणून पहिल्यापासून कार्यकर्ते असण्याची पद्धत आहे. सांगणार कोण? तुम्ही कोण आहात? मग कधी कधी आपण तोंडाने म्हणावं लागतं, मला ओळखलं का नाही का तू आहे? कवी आहे म्हणून राजा अजरामर आहेत. आणि त्या रामायणाचा लेखक डाकू असावा. बदल कधी झाला? भाग्य उदयला आल्यानंतर. शब्द फार गोड आहे या अभंगाचे. भाग्याचा उदय,
फार गोड शब्द आहेत. आपल्या भाग्याचा उदय झाला नाही म्हणून वाईट माणसं भेटतात. चुकीचा माणूस भेटला आपल्या नशीब चांगलं नाही घेत. काही आमच्या इथं 2-3 मुलं होते शिकायला आपल्या गडावर. आता किती सुविधा आहेत बघा, दिवसभर जेवण आहे त्यांना, अभ्यास आहे वगैरे वगैरे. पण एक मुलगा एवढा लबाड निघाला की तो लाल दिव्याची गाडी घेऊन आला गडावर. यांना माहिती, तुम्हाला नाही माहिती, पोर आहेत ना ती, त्यांना माहिती कोण आहे म्हणून. लाल दिव्याची गाडी घेऊन आला आणि त्यांनी सांगितलं, झालेलं काहीच नाही, त्यांनी सांगितलं मी IPS झालोय. अहो जी 4 पोरं 1 नंबरची ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणार होते ते बिघडली ना. हे दुर्भाग्याचा उदय. ते आले होते भगवान बाबाच्या गडावर, शिकत होते व्यवस्थित, संत भेटण्याच्या ऐवजी दुर्जन भेटला. अर्धा अभ्यास झाला, तो सगळ्यात खतरनाक. एक तर पूर्ण कळावं नाही तर अध्ययनी असावं. हे मधली माणसं फार त्याला दोडके म्हणतात, काय उपयोगाची नाही ते. ते 4 पोरांना बघा, मी समजून सांगतोय, अरे तो योग्य नाही आहे, तो झालेला नाही आहे. काय आहे, तुम्हाला मुलाची गरज आहे शास्त्रीची म्हणून तुम्ही सांगताय. संशय कसा आहे? म्हणजे नामदेव शास्त्री, त्या दिवशी मला पण कळालं, आपल्या बोलल्याने कुणी बिघडत नाही कुणी सुधरत नाही. 4 वर्ष गडावर शिकायला आलेली मुलं बिघडले, एक दुर्जन भेटला. आता ती पोरं मला भेटायला येतात तेव्हा मी विचारतो कसं चाललंय. कडेवर एक पोरं आहेत, नोकरी कुठं मिळेल का सांगा, वशिला बघा, ही जीवन आहे. कारण की तुम्ही जेव्हा भाग्याचा उदय होतो आणि संत भेटतात तेव्हा तिथून आपलं डोकं उचलायलाच नको. अडथळे मन स्वीकारतं. मी मुंबईला जेव्हा स्वामीजीकडे न्याय शिकायला होतो, माझा अभ्यास चांगला होता असं मी पण म्हणतोय बरं का. 4 वर्ष झाल्यानंतर मोठ्या मोठ्या आश्रमाचे मालक महामंडलेश्वर माझ्याशी बोलायला लागले. अगोदर बोलतच नव्हते, नंतर बोलायला लागले. कुठला काय चाललंय, किती वर्ष, म्हणलं असं असं आहे. काय ठेवले न्यायशास्त्रामध्ये? मोठे मोठे लोक बरं का, किती गोड बोलतात. काय ठेवले न्यायशास्त्रामध्ये? साहित्य शिकावं, गोड बोलायला शिकावं. जग मूर्ख आहे, आपोआप मूर्ख होतं, अशी शहाणे माणसं सांगतात. एका संतांनी मला सांगितलं, संन्याशाने, की न्याय पढ़ने से कोई रोटी नहीं मिलेगी. मैंने कहा आपको गलत फहमी, रोटी के लिए न्याय नहीं पढ़ते. 25-30 लोक शिकू नये म्हणून, आणि प्रलोभन काय, आमचं मठ आहे, लगेच तुला महंत करतो, तुझ्या नावाने करतो. म्हणजे कुणाला पाहिजे? याला म्हणतात विक्षेप. परमार्थाला जेव्हा तुम्ही निघताना ही प्रलोभनं आपोआप येतात. याला जुन्या काळामध्ये अप्सरा म्हणायची. तुम्ही जेव्हा तपश्चर्याला बसलेत, एखादी साधी बाई येत असेल, माझा मुद्दा बघा, पण याला अप्सरा दिसते, त्याला काय करणार? म्हणून तुम्हाला रावणाचा दृष्टांत सांगितला. ते आहे का नाही हा महत्वाचा भाग नाही आहे, पण तुमच्या तपश्चर्येमध्ये विघ्न टाकण्यासाठी वरून येण्याची गरज नाही, खालच्या भरपूर आहेत. म्हणून बरेचसे लोक जेव्हा आम्ही पाहतो
की ते एक नंबरचा परमार्थ करणारे असतात आणि माया जेव्हा बरोबर येते तेव्हा त्यांची माती झालेली पण आपण पाहतो. एकदम उत्क्रांत झालेली आहेत, मन बिघडलं. या अभंगाचं मुख्य स्रोत आहे ना ते मन आहे. मन बिघड, तुम्ही निश्चयापासून बाजूला झाला. महाराज का बिघडतं? ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये जवळपास 1000 गोव्या अशा आहेत मन का बिघडतं म्हणून सांगितलं. आणि ज्ञानोबाने अज्ञानाचं मन बिघडतं म्हणून कधी सांगितलेलं नाही बरं का. हे शिकलेले बिघडतात. अज्ञानी लोक आजही इमानदार आहेत म्हणून भगवानकडे चाललाय. आता 21 वर्ष झाले हे जे गडाचा कायाकल्प आहेत ऊसतोड कामगार आणि शेतकऱ्यांनी केलाय. कोणत्या शहाण्याने केलाय? बरं, शहाण्याला येऊ दिलं नाही म्हणून भांडणं झालीत. माझा शब्द नीट आहे का तुमचं मन बदलतं आणि मन बदलण्याकरता लोक येतात. ज्ञानोबांच्या ओव्या इतक्या सुंदर आहेत. अर्जुन देवाला प्रश्न विचारतो की देवा, दोन्ही राजकारणीत बरं, कृष्णाला तुम्ही देव माना हा नंतरचा टप्पा आहे, पण हिंदुस्थानचे सगळ्यात मोठे राजकारणी जर कोणी असेल आणि सगळे राजकारणी जर घाबरत असतील तर एकट्या कृष्णाला घाबरतात. धृतराष्ट्र सुद्धा म्हणायचा कृष्ण नसला पाहिजे हो, नाही तर मी ह्यांना नीट करतो. आंधळ, नाहीतरी सत्ताधारी जे असतात ते सगळंच दिसतं असं नाही ना. विठ्ठल विठ्ठल ना, खूप सुंदर आहेत. सत्ता तारुण्य ही डोळ्यावर पट्टी आणते, आंधळ करते माणसाला. मदोन्मत्त होतात लोक पैशाने. हे चालताना बघा ना तुम्ही, मी एकाला विचारलं अरे जरा गाडी नीट चालव, खड्डे फिड्डे काय फरक पडला, दुसरी घेऊ. म्हटलं दुसरी घेऊ शकतो पण हिला नीट चालव ना. वृत्ती नाही, मन नाही, पैसा पाठीमागे म्हणून तुम्ही कसंही उधळणार. तारुण्य म्हणून तुम्ही कसंही नाही जमत त्याच्यामध्ये. आणि अर्जुन जो आहे तो युवराज आहे. प्रश्न विचारणारा कोण आहे याला पण महत्व आहे. कोणाच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं हे पहिलं कळलं पाहिजे. आमचे नमुने मला येतात, मला ज्ञानेश्वरी समजत नाही. म्हटलं का समजावी? नाही पण समजत नाही मला. म्हटलं का समजावी? त्याला हे पण समजलं नाही जसं तुम्हाला समजलं नाही. समजून घेण्यासाठी केलं काय तुम्ही? आपले जज बसलेले तिथे, वकील बसलेले आहेत, खूप चांगला परिवार आहे. यांना कायदा समजतो. का समजतो? अभ्यास केलाय. तुम्हाला ज्ञानेश्वरी समजत नाही. का समजत नाही? तुमचा जो नकोय तो अभ्यास आहे. शब्द ते मन तिथं गुंत तुमचं. तुम्हाला असं वाटतं आयतं पब्लिसिटी मिळावी, आयतं धन मिळावं, आयतं सगळं मिळावं. ते आयत्यामुळे ना तुमचा नरदेह कुजला गेला महाराज. आयुष्य कुजलं गेलं. जेव्हा अंतिम टप्पा येतो ना, घरातली मुलं तुमच्याकडे नीट पाहत नाही, पत्नी नीट पाहत नाही, आयुष्य उद्ध्वस्त झालेलं असतं आणि मग दुरुस्त नाही करता येत. तो जो काळ आहे बिघडण्याचा, त्याला बिघडवणारी लोक आहेत, मनाला संस्कार देणारी लोक नाही. तो युवराज प्रश्न विचारतो, आमचं जाऊ द्या भगवंत, आम्ही अज्ञानी लोक आहेत, आम्हाला कळत नाही. पण ज्ञानियाचे स्थिती भ्रंशे, शब्द फार गोड आहे बरं का. ज्ञानी लोकांची स्थिती भ्रंश होते. मती काही क्षणाकरता भ्रंश होते बरं का, कायमची नाही. त्याला आपण मोहाचा क्षण म्हणू शकतो. विश्वामित्रांनी सगळ्यात मोठे शोध लावलेले आहेत. आज संपूर्ण भारत गायत्री मंत्राचा जप करतो. तो गायत्री मंत्राचा द्रष्टा महर्षी विश्वामित्र आहे. विज्ञान महर्षी विश्वामित्राचे आहेत. ज्ञानोबांनी गौरव केलेला आहे ज्ञानेश्वरीमध्ये. एके सृष्टीवरी सृष्टी केली, एवढं विश्वामित्र मोठा आहे. पण गावातल्या लोकांना विचारा बरं, विश्वामित्र म्हणजे काय? तो रंभेचंच नाव घेणार. त्यांनी किती चांगलं केलंय आयुष्यामध्ये ते जग लक्षात ठेवत नाही. तो भ्रंश कुठं झाला? भ्रंश शब्दाचाच अर्थ आहे भ्रष्ट. सगळं आयुष्य चांगलं आहे आणि एक क्षण आला त्याच्या जीवनामध्ये
तिथं त्याचं डिसिजन निर्णय चुकला, आयुष्याचं मातेरं झालं. आणि हे मोहाचे क्षण प्रत्येक मानवी जीवनामध्ये येतात. प्रत्येक मानवी जीवनामध्ये, गावातला खेडेगावातला माणूस असू द्या, येतातच. मला जेवढे बसलेले लोक आहेत सगळे वारकरी आहेत. पण दारू पिणारे जी माणसं आहेत त्याचं काय ट्रेनिंग सेंटर आहे का? चकना कसा खाल्ला पाहिजे, बसलं कसं पाहिजे, है ट्रेनिंग स्कूल आहे त्यांचे. संगत, दुर्भाग्याचा उदय. मोठे मोठे लोक आहोत, त्यांच्या वडिलांनी 4-4 कोटी रुपये कमवलेले आहेत, एका रात्रीमध्ये जुगारात पोरं घालवतात. आणि सगळं गेल्यानंतर ते आमच्याकडे येतात, महाराज काहीतरी उपाय करा. म्हणजे गेल्यावर काय करा, अगोदर आले असते तर ठीक आहेत. आणि हे शिकलेली माणसं संतापासून जेव्हा लांब ठेवतात, घरं उद्ध्वस्त होतात आणि मग यांना संत सुचतात. लहानपणीपासून संताचे संस्कार पाहिजेत, ज्ञानेश्वरी आणि गाथ्याचे संस्कार पाहिजेत. आणि मग तुम्ही संस्कार देऊन कुठेही पाठवा, तो माणूस चुकत नाही कधी. ज्ञान दिलं गेलं पाहिजे. शब्द बघा, ज्ञानी नाही आहेत, ज्ञान दिलं गेलं पाहिजे. आणि त्याच्या मनाने, कच्च्या मनाने स्वीकारलं पाहिजे. एकदा स्वीकारलं ना, काही करा तुम्ही. मी आता बघतो आमच्या आता समोर मुस्लिम बसलेले आहेत, त्यांनी त्यांची वेशभूषा तशीच ठेवलेली आहे, टोपी तशी, दाढी तशी. आपली मुलं बघा बरं, जराशी शिकले ना की काय काय कट मारतील आणि कोणत्या संस्कृतीला कट करतील काही सांगता येत नाही. विद्रूप दिसतात, पण त्यांच्या मनामध्ये धर्माची भावना बसलेली आहे. कितीही मोठे झाले, श्रीमंत झाले, त्यांच्या धर्माचा वेश सोडत नाहीत. आपण धर्म सोडून देतो. जाऊ दे, कळत नाही म्हणून गृहीत धरा ना. महत्वाचं का, माझा मुद्दा समजून घ्या. काय मन तुमच्या मनाने स्वीकारलं का नाही. ज्ञानेश्वरीमध्ये ते एक शब्द इतका सुंदर आहे आणि माझाही अनुभव आहे. 2-3 कीर्तनकार महाराज भारताला दुरुस्त करणारे होते. मी नावं नाही घेत त्यांना. भारताला भागवत कथा आहे, रामायण आहे, संपूर्ण भारतामध्ये ॲट ए टाइम त्यांच्या नावाचा प्रचार होता. 5-5 लाख लोक प्रवचनाला येत होते. पण त्यांचं जर सांसारिक आयुष्य बघितलं ना, त्यांच्या पत्नी पळून गेल्या होत्या. एवढ्या मोठ्या संतांचं पद, अर्धांगिनी व्हायचं भाग्य लाभलं, पण संत नको आहेत. हे एक जीवन आम्ही पाहिलेलं आहे. आणि दुसरं जीवन पाहिले की जर बाईच्या मनात आलं ना, ते दारुड्याचा संसार उभा करते. मराठी कळली का? तिच्या मनात नसेल तो कोणालाही सोड चिठ्ठी देऊ शकते आणि कुणीच काही करू शकत नाही. हा मनाचा विषय. आणि तिच्या मनात आलं ना, दारुड्याचा संसार उभा करते आणि पूर्ण उभा करते. आणि जर तिला कुणी बोललं, अरे ते दारुड्या, जर तुम्हाला काय घेणे, आमच्यात पडू नका. म्हणजे संताबरोबर न राहणारं मन आणि दारुड्याचं, याचं मूळ कारण फक्त मन आहे. मनाने ते स्वीकारलं पाहिजे. आपलं काय होतं, ऐकण्यापुरतं आपल्याला बरं वाटतं. कीर्तनामध्ये जोश येतो, आता मी माळ घालणारच. मनाने स्वीकारलं आणि 4 मित्र भेटतात, भ्रष्ट होती त्या क्षणापुरती भ्रष्ट होते, चांगल्या चांगल्याची भ्रष्ट होते. आणि मग त्याला तत्वज्ञान सुचतं. हा जर क्षण टाळला असता. एका मुलाने मोटरसायकल चालवता चालवता कट मारला, त्याचा अंदाज चुकला, त्याचा पाय कट झाला. मी भेटायला गेलो, मला म्हणे तो निर्णय चुकला, म्हणे अंदाज नाही आला. म्हणलं मग काय झालं. नाही, तो मोह आला म्हणे. तो क्षण, एक क्षण निर्णय चुकला, पाय कट झाला. हा दृष्टांत आहे. तुमचे निर्णय चुकले ना, चुकलेला संसार उभा नाही करता येत. बर्बाद झालेलं घर पुन्हा उभं करता येत नाही. हे शरीराचे नियमच आहेत. एकदा खराब झाले इंद्रिय दुरुस्त नाही करता येत. दुरुस्तीच्या आत कळलं पाहिजे, दुरुस्त होऊ शकतात. अर्जुन म्हणतो तेव्हा कळत नाही की ज्ञानी लोक सुद्धा निर्धार करणारे असतात. पण एक क्षण असा येतो,
आणि ज्ञानोबांची दृष्टी इतकी सुंदर आहे. 13व्या अध्यायातले ह्या ओव्या आहेत बरं का, जर गेला घरी तर वाचा. काम एष क्रोध एष या श्लोकावरच्या ओव्या आहेत. हे काय करतात, मनाला कसं भ्रमिष्ट करतात ते आजही आपल्याला पाहायला मिळतं. आतली वस्तू चुकीची आहे, पॅकिंग चांगली. एखादं हॉटेल दिसायला अतिशय सुंदर आहे पण जेवणाची क्वालिटी नाही. एखादा ढाबा दिसायला गरीब दिसतो पण त्याला चव आहे. म्हणून काही काही माणसं जे खाऊ असणारे असतात 200-200 किलोमीटर प्रवास करून जातात तिथंच त्या चवीसाठी. तुम्ही सजवलेलं आहे हॉटेल पण तुम्हाला चव नाही. लक्षात येते चव. मग तुम्ही काय करू शकता जीवनामध्ये, चव नसली की बरबाद. सजवलेलं जीवन, चव महत्वाची. आणि बांधाय कळत नाही ते माणसाला. मग यांचा नियम बदलला पुन्हा. मग हे काम आणि क्रोध काय करतात, वस्तू बदलून पाठवतात. फुलं टाकायला हेलिकॉप्टर आहे, टाळ्या वाजवा काय हरकत नाही. हे काय करतात. ज्ञानोबांचा शब्द फार सुंदर आहेत. 2-3 दृष्टांत, त्यातला एक दृष्टांत सांगतो. समोर येणारा माणूस आहे आणि चांगल्या माणसाचे जर कपडे त्यांनी घातले तर तुमच्या मेंदूमध्ये एक भ्रम तयार होतो की हा अमका माणूस आहे. तुमचं लक्ष कपड्यावर आहे आणि कपड्यावर लक्ष असल्यामुळे तुमच्या मेंदूमध्ये हा अमका माणूस आहे. हे अशा पद्धतीचे कपडे घालतो. ज्ञानोबा म्हणतात दुःखाने सुखाचा शर्ट घातलेला आहे. दुःखाने सुखाचा शर्ट घातलेला आहे आणि तुम्ही लोक भाळलेले आहेत, सुख समजून त्याला आलिंगन देत आहे. दुःख लेवोनी सुखाची अंगी. पुढचा शब्द ज्ञानोबांचा महत्व आहे, सळीत जगात आहे. इथं सुख आहेत, इथं सुख आहेत, इथं सुख आहेत असं तुमच्या मेंदूमध्ये बसतं आणि ते सुख आहे हा बाहेरचा देखावा दुःखाने दाखवलेला असतो. वस्तू एकच. जेवढ्या गाड्याचे व्हेरियंट बदलतात ना, फक्त त्याच्या बाहेरचा बदल असतो, कॉस्मेटिक चेंजेस असतात, इंजिन आणि मशिनरी त्याच असतात. आणि तुम्हाला ती डोक्यात बसले असते, नवीन आली का, अरे नवीन काय काढणार तुम्ही. म्हणून महत्वाचं सुख लेवोने. ज्ञानोबांनी अजून एक दृष्टांत फार सुंदर दिलेला आहे. हे जे ज्ञानी लोक आहेत, शांतीच्या मागे जाणारी लोक आहेत, ज्ञानोबांनी त्याला दृष्टांत दिलेला आहे. साध्वी शांती नागिविली. शांती जी आहे ना, तिचे कपडे काढले आणि ते कपडे मायेनी घातले. साधू लोकांना असं वाटायला लागलं की ही शांती आहे, पण ती शांती नव्हती, ती माया होती. आणि साधू लोक सुद्धा शांतीचा स्वीकार करता करता मायेचा स्वीकार करतात. काय ज्ञानोबांची दृष्टांत. का तुमच्या मनामध्ये निश्चय बदलतो, जीवन बदलतं तुमचं. आणि एकदा तुम्ही निश्चय बदलला की तुमचं सगळं उद्ध्वस्त होतं. तुम्ही जागेवर स्थिर राहा, जीवन चांगलं होतं. अभंगाच्या 3ऱ्या चरणात
तुकोबराय आपल्या मनाला उपदेश करतात. विठ्ठल विठ्ठल आपल्या मनाला उपदेश करतात. होई बळकट या अभंगाचं हे वाक्य प्राण आहे. होई, कितीही लोकांनी प्रलोभन दाखवो, कितीही लोक मध्ये येऊ, मन बदलू नका. आणि मनाला जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जेव्हा भाग्याचा उदय होईल, संत भेटतील, तोपर्यंत तू पक्का राहा. होई बळकट. कोणाला सांगितले? तुकोबाराय स्वतःला सांगतात. त्यांना माहिती तुम्ही ऐकणार नाहीत. माझ्या मना तुरे धीट. माझ्या मनासाठी, माझ्या मना तू धीट हो, बळकट हो. 1000 लोक जरी सांगायला आले, फसवायला आले, तुम्ही स्थिर राहा. एक दिवशी आपलं लक्ष गाठलं. याला नवीन भाषेमध्ये एकाग्र म्हणतात. एक ध्येय आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे, एक लय आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे, आणि ती एक तानता जर जीवनामध्ये असली, प्रसन्न होतात लोक. विचार काय कीर्तन करू देत नाही वाटत. विठ्ठला विठ्ठला टेन्शन घेऊ नका. मीच सांगितलंय. मला म्हणे कीर्तनामध्ये विक्षेप होईल. म्हटलं टेन्शन घेऊ नको, तू फिरव. कीर्तन लोक ऐकतातच, येतातच, पण आज आलेली लोक ही कीर्तनासाठी नाही, ही भगवान बाबासाठी आलेली लोक आहेत. बाबाची पुण्यतिथी म्हणून आलेली लोक आहेत. बाबाच्या पुण्यतिथीला जास्त महत्व आहे. म्हणून होई बळकट माझ्या मना तुरे धीट. ही पॉइंट आहे त्याच्यामध्ये. हा प्राण आहे अभंगाचा. भाग्याचा उदय होईल तेव्हा होईल, पण जे निश्चय करून आपण जगताय ना, त्याला सोडलं नाही पाहिजे. मला अनेकांनी विचारलं, महाराज तुम्ही निवृत्त होताय, 4था महंत गादीवर बसवलाय. म्हटलं बरोबर आहे. होई बळकट. ज्ञानेश्वरी साठी आयुष्य गेलेले आहेत. मध्यंतरी भगवानगड आलाय. मध्यंतरी भगवानगड आलाय. तुम्ही भगवानगड म्हणून जरी ओळखत असलात, तरी महाराष्ट्र ज्ञानेश्वरीचा पुत्र म्हणून ओळखतो. होई बळकट. 50 वर्ष तिला सोडलंच नाही, आता ती मला सोडत नाही. लक्षात. हे होई बळकट. आणि ज्या दिवशी तुमच्या मनानं एक गोष्ट निश्चय केली ना, शेवटच्या चरणात सांग, तुकारा लोटांगणी काहीही जरी लक्षात नाही राहिलं, ते शेवटचं चरण लक्षात ठेवा बरं का. काय म्हणायचे तुकोबारायला. एक काळ जीवनामध्ये असा येतो की उपाशी असलेलं मन तृप्त होतं. ते वाक्य आज. तुका आला लोटांगणी, भक्ती भाग्या झाली धणी. धनी शब्दाचा अर्थ आहे तृप्ती. माझं भाग्य तृप्त झालं,
माझी भक्ती तृप्त झाली. हे रिझल्ट आहेत आपल्या जीवनाचे. जेव्हा तुम्ही पिकता ना म्हातारपणामध्ये, तेव्हा तृप्तीचे उद्गार निघाले पाहिजेत. धन्य आहे मी जन्म आलो, मला माझ्या माऊलीनं सगळं दिलं. आता राहिलेलं जे माझं जीवन आहे ना, हे तृप्तीचं जीवन आहे, समाधानाचं जीवन आहे. या शब्दाचा उदय होण्यासाठी संत पाय लागतात. या गोष्टी जीवनामध्ये याव्या याच्यासाठी संत भेटावे लागतात. एक मनात तृप्ती तयार होते. भक्ती भाग्या, भाग्य तृप्त होणं इतका अवघड शब्द आहे. मी खूप श्रीमंत लोक पाहिलेले आहेत माझ्या गुरुजी बरोबर, वखवकले तोंडाचे आहेत महाराज. असं वाटतं ते 10व्यालाच आलेले आहेत. हसणं जीवनामध्ये नाहीच. काही काही भाग्यवंत असे कीर्तनात येऊन हसत नाहीत. आता कीर्तनात माझं काही चालत नाही, नाही तर बाहेर नीट केलं असतं. काय म्हणून जगला आलात तुम्ही? काय कमी आहे? करोडपती आहात, सत्ताधारी आहात आणि चेहरा प्रसन्न नाही. हे तुकोबर आहे, हे मला आज सांगायचं आहे. बाबाच्या चेहऱ्याकडे पहा, तृप्त चेहरा दिसतो, तो अभंग आहे. भक्ती भाग्या, भाग्य तृप्त होणं याला मानवी जीवनाची कृतार्थता म्हणतात. कुठेतरी चेहरा पाहायला समाधान वाटतं. एका माणसाला राग येत होता, त्याला मी एवढंच सांगितलं, फक्त बाबाकडे बघत जा. ते म्हणे मग राग येत नाही. म्हटलं म्हणूनच सांगितलं बाबाकडे बघत जा. आता मी जे तुमच्या हाताखाली 21 वर्ष काढले ते त्यांच्याकडे बघून काढले, नाही तर तुम्ही खरंच बघण्यासारखे आहेत का? असे प्लॅन आहेत. आता बोलतो त्यांना, असे प्लॅन करून खालून येतात खरवंडीवरून की बाबाला इथं गाठायचं. पण ती ज्ञानेश्वरी आहे. 21 वर्ष झालं प्लॅन करून येतात. त्यांचं खत झाल्याशिवाय राहत नाही. ते कोणाला नादी लागलात तुम्ही? बाबाच्या. एक क्षण आहे, तो क्षण टाळणं हे मनाच्या हातात आहे. आणि मन मजबूत असलं ना, भाग्य शरण येतं, भाग्य तृप्त होतं. म्हणून तुम्ही जेव्हा जगाकडे पाहता ना, याची गाडी किती मोठी पाहू नका, त्याचा चेहरा प्रसन्न आहे का नाही ते पहा. हा किती मोठा मंत्री आहेत हे नका पाहू, त्याचा चेहरा पहा की हा किती हास्य आहे. मी मागे एकदा म्हटलं होतं, आमच्या भगवानगडावर रोज 3000 माणसं जेवतात, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. कोणता सत्ताधारी आहेत, मंत्री आहेत, एवढे माणसं रोज जीव घालतो? नाही ऐकलं अजून तुम्ही पूर्ण वाक्य, त्याच्यामुळे घोळ झाला. कोण माणूस आहे जो एवढं जीव घालतो? अरे तोंडातला घास काढताय म्हणून तुम्हाला जगता येत नाही. देश सेवा ही पहिली महत्वाची आहे. देश असेल तर तुम्ही आहात, आणि तो देश व्यवस्थित ठेवणं, देशाबरोबर गद्दारी न करणं हे तुमचं कर्तव्य पाहिजे. रस्ता बनवायला दिलेला आहे, निघला नाही पाहिजे. आत्ता जो रस्ता आहे ना, हा पारगावकडे जाणारा, तुम्ही 96ला बनवलेला आहे आणि त्याच्यावर वरचे 5 वेळा रस्ते बनवलेत. खालचा तसाच आहे. त्या काळात इमानदारी होती. वर्षांनी तो रस्ता निघून जातो वरचा, खालचा शास्त्रीने केलेला रस्ता तसाच. का त्या काळात डांबर चांगलं मिळत होतं, आता डांबरट जास्त झाले. आणि जेव्हा तुम्ही चुकीचं करता, भाग्य तृप्त नाही होत. काही काही माणसं मी बघितलेले आहेत बरं का, चांगली जागा दिसली ना की ते घाण करणार. चांगलं मन दिसलं की वाईट सांगणार. तुम्ही अनुभव घेऊन पहा. चांगली जागा, कुत्रं सुद्धा, आता हे मला म्हणायचं नव्हतं पण एवढं कळलं तुम्हाला. चांगली जागा घाण करणारं कोण आहे? मग कमीत कमी माणसं व्हा. संतपणा नंतरचा विषय, ते महान पदवी मानवी जीवनातली, पण आपण कसं जगतो हे आपल्याला कळायला पाहिजे. जेव्हा तुम्ही भगवानगडावर येतात, सवय लागली महाराजांना, नाहीतर मी बघितलं कुठं
गुटख्याचा पिचकारा टाकाल तुम्ही आणि कुठं पिचकार आता नाही मारत तुम्ही, कारण की तुम्हाला लाज वाटते स्वच्छ आहे म्हणून. आणि हे महाराज लोक उद्याचे ते झाडू मारतात बरं का. गडाला जपा, गडाला येताना कसं राहिलं पाहिजे, काय मॅनर्स असले पाहिजे कळलं पाहिजे, नंतरची गोष्ट. काही माणसाच्या डोक्यात तेच, अशा माणसाचं कल्याण होत नाही, जळतातच, शेवटपर्यंत जळतात. शब्द आहे का. आणि मग तिचे चेहरे उदासलेले सगळे. तुकोबाराय म्हणतात मला त्रास झाला, भगवान बाबाला त्रास झाला, पण भाग्य तृप्त झालं बरंच. तुकोबारायांचं जे इतकं सुंदर वर्णन आलेलं आहे शेवटच्या अभंगांमध्ये, की ही जी बसलेली माणसं आहेत यांना मी कोण आहे कळत नाही. तुकोबाराय म्हणतात बरं का, पण जेव्हा मी जाईल तेव्हा तुकोबारायला आम्ही पाहिलं म्हणून लोक यांच्या पाया पडतील. भाग्य आम्ही तुका. अजूनही म्हातारी माणसं माझ्याकडे येतात, ते गड चांगला झालं म्हणत नाही, बाबाला आम्ही या डोळ्यांनी पाहिलं म्हणतात, ते भाग्य. काल एका ठिकाणी वर्गणी होती, त्यांना मी खूप सुंदर सांगितलं, दिंडीतलं गाव आहे जयवंतनगर. त्यांना म्हटलं किती भाग्यवान आहे तुम्ही, दरवर्षी भगवान बाबा तुमच्या गावात यायचे, त्याच्यापेक्षा कोणतं भाग्य मोठे तुम्हाला. संत चालून येतात आपल्या गावामध्ये आणि ते डोळ्याने तुम्हाला पाहायला मिळतं. पापी माणसं रोज पाहणार, पापी नजर रोज पाहणार, पापी विचार रोज भेटणार, स्वच्छ माणसं भेटणं अवघड आहेत या जगामध्ये. आणि जेव्हा भेटले ना, तुमचं मन पक्क झालं, नाहीच दोस्ती करायची, भाग्य तृप्त होतं माणसं. आणि मग म्हातारपण चमकतं. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग फार सुंदर आहे. पिकली या सेंद कडूपण गेले. फार गोड आहे, कडूपण असतंच, पण ते दृढ निश्चय करून पिकवावं लागतं. आणि ते एकदा पिकलं ना, कडूपण गेलं ना, पृथ्वी त्याचा स्वीकार करते. ज्ञानोबाराकडे न सत्ता आहे, तुकोबाराकडे न धन आहे, पण संपूर्ण महाराष्ट्र ज्ञानबा तुकाराम म्हणतो. हे जीवन आहे. भक्ती भाग्या झाली धनी. काय केलं, काय होतं त्यांच्याकडे, राज्य होतं, संपत्ती होती, कार्यकर काय होतं त्यांच्याकडे. आणि या 700 वर्षात किती करोड लोक जन्माला आले आणि किती श्रीमंत लयाला गेले, यांचे नावं नाहीत महाराज, ज्ञानबा तुकारामचे नाव. मला कधी कधी बाबांच्या बद्दल खूप वाईट वाटतं बरं का. बाबांनी असे गड बांधलेले आहेत, बाबांची शाखा फार मोठ्या आहेत बरं, मी तुम्हाला काही गोष्टी सांगत नाही. असे गड बाबांनी बांधलेले आहेत, त्यांचे महंत पहिला आपल्याला विरोध करतात. 100 संस्थान आहेत, डोक्यात काही चुकीचं आणू नका. किती संस्थान केलेत बाबांनी? 100. आणि 100 संस्थानावर बाबांनी महंत बसवले, त्यांनी प्रॉपर्टी दिली त्यांना. आणि मी जेव्हा जातो तेव्हा हसत मुखाने सांगतात, नाही हे सगळं बाबांनीच केलंय. मग तुला काय रोग आला का गडावर यायला? अरे भगवान बाबांनी तयार केलेलं आहे, भगवान बाबाची वास्तू आहेत, काय अपमान वाटतो. बीडकडे 4-5 संस्थान आहेत, लातूरपर्यंत जाऊन बघा. एका स्त्रीला भगवान बाबांनी स्थान दिले तांब्याला. 100 वर्ष जगल्यात शेषाबाई. 100 वर्ष दिंडी काढायला लावली तिला, दिंडीत यायला लावलं. त्या काळामध्ये स्त्रीला महंत बनवणं, आता लोक कीर्तन ठेवत नाहीत, नाकं मुरडतात, त्यावेळेस स्त्रीला महंत बनवले, याला म्हणतात भगवान बाबा. नाही तर काही लोक बाईचा हातचं खात नाहीत, पण मार खातात बाईचा. यांना जास्त माहिती. घरगुती कीर्तन आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. बाहेर गेल्यावर जरा सभ्यतेने बोलतो, चांगला करतो. इथं आपलं घर आहे, बाबाची जमीन आहे. मी कधीही तीर्थक्षेत्रावर जातो, तिथं एक फक्त लक्षात ठेवतो, वृंदावनला गेलो, मंदिराचं दर्शन नाही, त्या जमिनीचं दर्शन जिथं भगवान कृष्णाचे पावलं चाललेले. तुम्ही भगवान गडावर येता ना, खूप आग्रह करू नका की समाधीला हात लागला पाहिजेत. तुम्ही गडावर पाऊल ठेवला ना, तुम्ही पवित्र झालात.
हा अभंग आहे तुकोबारायचा. रजक कनू लागता. खूप इतका सुंदर अभंग, कधी काळ आला तर आपण ते घेऊ. तुका म्हणे निवे तनू, शरीर गरम झालेलं, त्रिविध तापाने तापलेलं शरीर निवत. तुका म्हणे निवे तनू, रजक कणू लागता. साधूच्या पायाची माती लागली, शरीर शांत होतं. हे महिमा आहे. कारण की ती माती सुद्धा पवित्र झालेली असते त्यांच्या स्पर्शाने. अहो रेडा जर पवित्र झाला, तुम्ही तर माणसं आहेत. मला एकाने फार चांगलं सांगितलं, महाराज आळ्यामध्ये रेड्याची समाधी आहे. कुठे समाधी आहे? आळ्याला रेड्याची समाधी आहे. आपल्या गडाबरोबर त्यांचं काम चालू आहे. तर मला एका शिकलेल्या माणसाने प्रश्न विचारला की मी ह्या गोष्टी मानत नाही की रेडा बोलवला. मी त्याला उलटा प्रश्न विचारला, म्हणजे रेडा कुठं बोलवला? म्हणजे पैठणला. मान्य आहेत. मग पैठणच्या रेड्याची समाधी आळेला कशी काय? ते आपल्याला माहित नाही. नाही कळालं. अहो तो रेडा बरोबर आला, ह्या रेड्याला कधी कळणार? पैठण मधला रेडा तो ज्ञानोबा बरोबर आला आणि त्या रेड्याचं एवढं भाग्य की माऊलीने समाधी दिली. नाही कळालं. मरण सुद्धा देखणं असलं पाहिजे हो. चालता बोलता गेलं पाहिजेत, ते मरण असतं. नाहीतर शेजारच्या लोकांनी, घरच्या लोकांनी, काही काही लोक येतात, बाबाला सांगा निरोप पाठवा म्हणून. मला कशाला वर त्रास द्यायला? ही तर गावात ठेवलं नाहीस तू. आणि लवकर मरण येत नाही, आणि बाबाला सांगा मरण. कसं मरण येईल? भोगलं पाहिजे ना. मागे एकदा मी ज्ञानेश्वरीमध्ये हे वाक्य सांगितले होते. 8-9 माणसं आहेत ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीत लिहून, यांना कधी त्रास देऊ नका. सती आणि सत्पुरुष, जी पवित्र वागणारी स्त्री आहे, आणि तिचं नाव पहिलं घेतलंय बरं का ज्ञानोबारांनी. स्त्रीचं नाव पहिलं घेतलंय. चांगली वागणारी, धर्माने वागणारी जर स्त्री असेल, तिला त्रास देऊ नका, तळतळाट लागतो. सती आणि सत्पुरुष, तो गरीब असेल, न्यायानं आचरण करणारा असेल, त्याला त्रास देऊ नका. सती आणि सत्पुरुष तपस्वी आहेत, महात्मे आहेत. त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो, दानशील याज्ञिक, जे दान देणारी लोक आहेत ना, त्यांना त्रास देऊ नका. तुम्ही कधीही पहा, दान देणारा गरीब नसतो. दानाचे मिसयूज करणारे कधी समाधानी नसतात. पब्लिकचा जो पैसा आहे ना, तो इतका बेकार आहे. साधूचा तर खराब आहेच. मी तर तुम्हाला मागे म्हणलो होतो, बाबांचा पैसा आहे तो विस्तव आहे, ज्याला पदरात पाडायचा असेल त्यांनी घेऊन जा, घर जाळून घ्या. पण पब्लिकचा जो पैसा आहे तो कधीच समाधान देत नाहीत. त्यांचे चेहरे पहा. भक्ती भाग्या झाली, आत्ता सांगितलं तुम्हाला, तृप्ती नाही आहे ती. अहो तुम्हाला 3च गोष्टी लागतात. अंगावर कपडे लागतात, जेवण लागतं, आणि ते जेवण जर निसर्ग तुम्हाला करू देत नसेल तर याच्यापेक्षा काय पाप आहे? हे ज्ञानोबाराय सांगतात. दानशीळ याज्ञिक, भक्त हन महात्मे, ही माझी निजाची धामे. भगवंत म्हणतात, माझं अंतकरणात ठेवलेली माणसं ही दान देणारी. सत्पुरुष, भक्त महात्मे, माझं हृदय आहेत, याला डिवचू नका. जर डिवचलं, पुढचे श्लोक इतके बेकार आहेत. आहा सांगता वाचा रडे, तान हन द्विषतः क्रूरान. त्यांना त्रास देणं तर लांब आहेत. गीतेतला श्लोक आहे, त्यांचा जर द्वेष केला ना, उद्ध्वस्त व्हाल. तान हन द्विषतः क्रूरान. संतांचा द्वेष करणारी माणसं, सत्पुरुषाचा आणि सतीचा द्वेष करणारी माणसं उद्ध्वस्त करतो भगवंत म्हणतात त्यांना. आणि इतका त्रास देतो, नको नको इतका त्रास देतो, आणि सोडवणारा कोण नसतो, का की त्रास देणारा मी आहे. जर देवाने त्रास दिला तर तुम्ही कोणाकडे दाद मागणार? आणि म्हणून भक्ती भाग्या झाली तरी त्रास देऊ नका. स्वच्छ जीवन जगा, चांगलं जीवन जगा. तुम्हाला त्रास झाला असेल तर होऊ द्या, तुमच्या प्रारब्धाचा भाग आहे. पण त्यातून मन बळकट करून निघाले ना, भाग्य तृप्त होतं. मी आज का सांगितलं तुम्हाला
की बऱ्याचशा लोकांना असं वाटत होतं की गडाचं काय होईल, पण मला पक्का विश्वास होता की भगवान बाबाचं भाग्य आहे. महाराष्ट्रात कुठं मंदिर नाही, ते मंदिर ज्या ज्ञानोबारांची समाधी सोन्याची करून भगवान बाबा आपल्या गळ्यात बांधत होते, त्याचं मंदिर ऊसतोड कामगार आणि शेतकरी बनवतो. महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर. पंढरपूरला जा, 1200 वर्ष झालेत मंदिराला. 1x1 दगड आहे, आपला 3x3 आहे. देवाने सुद्धा माऊलीसाठी मोठ्या शिळा पाठवल्यात. माझ्या ज्ञानोबारायचं मंदिर बांधताय ना, माझ्यापेक्षा मोठा दगड तुम्हाला तो जमिनीने तो दगड दिलाय महाराज. भक्ती भाग्या झाली ही भाग्य तृप्त होणार. हे दगड मिळतात कुठं, बघितलेत कुठं? मला ती इंजिनियर आर्किटेक्टची चर्चा झाली, म्हणे महाराज तुमचं म्हणणं बरोबर आहे, 3x3, पण एवढे दगड मिळतील का? ते टेन्शनच घेऊ नका म्हटलं. तुम्ही प्लॅन बनवा, दगड आणायचं काम बाबा करतील. आणि निर्विघ्नपणे ते मंदिर तयार होत आहे. म्हणून पुढच्या वर्षी दसऱ्याला मी फिरणार आहे. पुढच्या वर्षीनंतर जेवढा काही महाराष्ट्र असेल, वर्गणीसाठी नाही बरं का, टेन्शन घेऊ नका. जेवढा काही महाराष्ट्र आहे भगवान बाबाला मानणारा, सगळ्यांना 26च्या दसऱ्याचं आपण निमंत्रण देणार आहे की सगळ्यांनी ते मंदिर पहा, माऊलीचं दर्शन घ्या आणि ज्ञानेश्वरीचं वाचन करा. भगवान बाबाचं भाग्य आज तृप्त होते आणि तुमच्या लोकांच्या हातून तृप्त होते महाराज. भक्ती भाग्या काय, मला कधी बघा 20 वर्षापूर्वीचा हा घड नाही कळालं. आणि आजचा घड, मुलं ज्ञानेश्वरी शिकतात 8वी पासून MPC पर्यंत विनामूल्य. अन्नदान आहे, ज्ञानदान आहे आणि कन्स्ट्रक्शन आहे. अजून काय पाहिजे? आणि हे तुम्ही करताय, हे तुमचं भाग्य आहे महाराज. म्हणून बाबांचा तुम्हाला आशीर्वाद आहे. साहेब बसले त्या ठिकाणी, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती. यावर्षी एक चमत्कार असा झाला, सगळीकडे पाऊस पडायचा पण गडावर पडत नव्हता. मी पण टेन्शनमध्ये, कधी कधी कळत नाही ना आपल्याला बाबाचं काय ठरलेलं आहे ते. आणि सगळीकडे म्हणलं पाऊस नाही पडत तर काम चालायचं कसं? मी राजस्थानी कारागीर आहेत, हे 2 टायमाला कोणाचेच नसतात. एक राखी पौर्णिमेला आणि एक होळीला ते त्यांच्या गावी जातातच. मग त्यांचे तिकीट काढले आणि राखी पौर्णिमेच्या 2 दिवस अगोदर केले. त्यांनी जसं काम बंद केलं माऊलीच्या मंदिराचं, मुसळधार पाऊस सुरू. त्या परिसराने पाहिले या गोष्टी. आणि ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत पाऊस चालू. मग मी विचार केला, काम बंद होऊ नये म्हणून पाऊस सुद्धा थांबतो, याला ज्ञानोबा आहे म्हणतात. या वर्षीचा अनुभव आहे आमचा. माऊलीचं काम आहे, अडचण येता कामा नाहीत, कशाचीच अडचण येता कामा नाहीत. पैसा क्षुल्लक विषय आहे, पण निसर्ग सुद्धा माऊलीला मदत करतो. त्यांची ज्ञानेश्वरी तुम्ही वाचा. आणि तीच ज्ञानेश्वरी बाबांनी वाचली पाण्यावर बसून. किती सुंदर आहे महाराज. कधीतरी कल्पना करा बरं तुम्ही की जेव्हा बाबावर आक्षेप आला असेल, किती जीव तळतळला असेल. रक्ताचं थेंब जमिनीवर पडतात आणि तुळशी उगवतात महाराज. कोण पवित्र महात्मा ज्याच्याबद्दल आपण आलो, तुळसी उगवाला सांडिले बेथे, तुळसी किती पवित्र. आणि माझं भाग्य आहे ते, तिथं धरण होणार होतं म्हणून
गुरुवर्य भीमसिंग महाराजांनी सप्ताह ठेवला होता जिथं त्या तुळशी उगवल्या होत्या आणि संपूर्ण महाराष्ट्राला आव्हान केलं होतं की ज्यांना त्या तुळशी पाहिजे आहेत त्यांनी त्या स्थानावर यावं, कारण की पुढच्या वर्षी पाणी साठवणार होतं जे पौडुळला धरण बांधलं ते, आणि योगायोगाने तिथं कीर्तन करण्याचा त्या जागेवर योग आला. त्यावेळेस मी तो अभंग घेतला होता, नाही संतपण मिळत हे हाटी, हिंडता कपाटी राणी वनी, नये मोल देता धनाची राशी. संतपण हे बाजारामध्ये मिळत नाहीत, पैसे देऊन संतपण मिळत नाहीत. तुका म्हणे मिळे जीवीची येसाठी, बळी संतापासी द्यावा जीव, मग भगवान बाबा तयार होतात. आणि ती तुळशी बघायला मिळाली आणि तिथे हे कीर्तन या अभंगावर करायला मिळालं. त्यावेळेस भीमसिंह पुढे बसलेले होते, त्यांच्या डोळ्यातून त्यावेळेस पाणी आलं होतं. काय जीवन असतं महाराज, ती गादी कशी असते. त्यावेळेस आमच्या डोक्यातही नव्हतं की हा योग आपल्याला येईल म्हणून, कारण की ते स्वभाव असा होता की पण बाबांनी ची सेवा करायला मिळाली, जवळून मिळाली. मी कालही बोललो होतो, तुमच्यातर्फे मी प्रतिनिधी आहे. तुम्हाला डायरेक्ट इथं येऊन सेवा करता येत नाही, म्हणून तुमचा प्रतिनिधी इथं राहून गडावर सेवा करतो. आणि भाग्य असतं महाराज बाबाच्या मांडीवर बसायचं, जिथं अन्नदान करायला मिळतं, ज्ञानदान करायला मिळतं आणि साक्षात बाबाची सेवा करायला मिळते, जिथं भाग्य तृप्त होतं, जीवन कृतार्थ झाल्याचा अनुभव येतो, मन शांत होतं, शरीर प्रसन्न राहतं आणि असं वाटतं की काही नाही, देवा सगळं माझं ऐकलं आणि जीवन कृतार्थ केलं. ही घटना येण्यासाठी फक्त एकच आहे, होई बळकट. मनाचा पक्का निश्चय करा आणि भगवान बाबांच्या चरणावर आपलं मस्तक ठेवा. एथोनिया नुठवू माथा, मरणा वाचून, मरण आलं तरी चालेल पण बाबा मी तुम्हाला कधी सोडणार नाही, एवढा निश्चय करा. विठोबा ज्ञानेश्वर